कढईत 3 चमचे तेल घालून घेतले। आता यात थोडीशी मोहरी घालून घेते। मोहरी तडतडली आहे। आता यात मी अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या त्या घालून घ्यायच्या। आता लसूण यावर परतून घ्यायचं आहे। आता लसणाने थोडासा रंग बदलणं सुरू केला आहे। यात मी कढीपत्ता घालून घेते। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं मी धुतल्यानंतर कोरडे करून घेतले आणि मग ते चिरून घातले। कोथिंबीरही धुतल्यानंतर कोरडी करून घ्यायची आणि मग घालायची, म्हणजे मग ही छान यात कुरकुरीत होते, मॉइश्चर कमी राहतं मग। आता यात हे थोडंसं परतून घ्यायचं। लसूण अगोदर जरी कमी वाटतो पण नंतर तो डार्क होत जातो कारण तेल खूप गरम असतं। आता यात मी 1 चमचा तीळ घालून घेते आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट। आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलावर। लसणाने चांगला रंग बदलला आहे आणि तेल अजूनही गरम आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीरही कुरकुरीत झाली आहे। मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि यात थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आता याला हलवून घेते आणि आणखी थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं आणि नंतरच मग तिखट घालायचं। तिखट घालण्याची जर गडबड केली तर ते जळतं कारण तेल खूप गरम असतं। लसूण आणखी रंग बदलून घेतो जसं जसं तो परतत जातो कारण तेल चांगलंच गरम आहे। आता याला थोडंसं थंड झाल्यानंतर मी यात 2 चमचे तिखट घालून घेते। अजूनही तेल गरम आहे, पूर्ण थंड नाही होऊ द्यायचे। 1 मिनिट गॅस बंद केल्यानंतर मग तिखट घालायचं, म्हणजे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि मग तिखट जळत नाही। आता यावरच तिखट परतल्या जाईल कारण तेल गरमच आहे। आणि आता हा भुर्का बिलकुल तयार आहे। कोणत्याही जेवणासोबत तुम्ही हे खाऊ शकता। तोंडी लावण्यासाठी